किचन तडकारे चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण आपल्या चॅनलवरती अतिशय छान आणि तुम्हाला उपयोगी पडेल असा व्हिडिओ बनवलेला आहे की हा व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील सर्व प्रश्न दूर होतील आणि तुमची जी दररोजची कामे आहेत ती अगदी सहज सोपी होऊन जातील। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, इथे आपण तांब्याचं भांडं घेतलेलं आहे आणि हे भांडं अगदी आपण हात न लावता न घासता अतिशय स्वच्छ करणार आहोत आणि तेही खूप दिवस असंच स्वच्छ राहणार आहे। कारण काय होतं की कधी कधी आपण ज्यावेळेस ही भांडी घासतो त्यावेळेस ही भांडी घासल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी लगेच काळपट होतात आणि जुनी दिसायला लागतात। त्यामुळे आपल्याला तांब्याची भांडी दररोजच्या दररोज घासावी लागतात। तर अगदी आपल्याला ही भांडी दररोज न घासता आपण 8 दिवसानंतर 10 दिवसांमधून ही भांडी घासली तरी अशीच आपली भांडी ही स्वच्छ आणि चकचकीत राहतात। तर इथे आपण ही भांडी स्वच्छ करण्यासाठी कुठली टिप्स वापरायची आहे ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला व्हिडिओ शेवटी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा। तर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी तांब्याचं भांडं घेतलेलं आहे आणि हे खूप काळपट जुनं झालेलं आहे। तर अशी आपल्या घरामध्ये अशीच तांब्याची पितळाची भरपूर भांडी असतात की जी जुनी असतात ती आपण वापरू शकत नाही, त्याला कितीही घासलं तरी ही भांडी घाण होतात। तर ही भांडी अगदी स्वच्छ चकचकीत कशी ठेवायची आणि चकचकीत ठेवण्यासोबतच ही भांडी अगदी 15 दिवस आहेत तशीच राहतील हे स्वच्छ ठेवण्यासाठी आपण इथे कुठली टिप्स वापरायची हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, इथे मी एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे। आता तुम्ही भांडं कुठलंही घेऊ शकता, त्याच्यामध्ये आपण साधारण 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाणी तुम्ही जितकं जास्ती घ्याल तितकं चांगलं। आता आपण हे पाणी थंड घेतलेलं आहे, पण आपण हे थंड पाणी न वापरता आपण हे पाणी अगदी गरम करून घेऊयात आणि गरम कुठपर्यंत करायचं तर अगदी छान कडक होईल इतकं पाणी आपल्याला गरम करायचं आहे। कारण गरम पाणी केल्यामुळे काय होतं की जो भांड्याला आतमध्ये हिरवटपणा आलेला असतो, काळपटपणा आलेला असतो तो लगेच निघून जातो, त्याला घासायची गरज पडत नाही। आणि इथे मी एक शॅम्पूचं पॅकेट घेतलेलं आहे, तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरू शकता। आता आपण एक शॅम्पूचं पॅकेट या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये शॅम्पू मिक्स केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये आणखीन 2 वस्तू मिक्स करायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता, इथे मी एक वस्तू मिक्स केलेली आहे। तर इथे आपण लिंबू सत्व 1 चमचा मिक्स करायचा आहे आणि लिंबू सत्वासोबतच 1 चमचा मीठ सुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे। त्यानंतर आपण अगदी घरामध्ये असेल तर लिंबू टाकायचं आहे आणि लिंबू नाही वापरला तरी चालेल, पण लिंबू सत्व नक्की घ्या किंवा लिंबू पावडर जी मिळते आपल्याला बाजारामध्ये दुकानामध्ये ती लिंबू पावडर तुम्ही वापरली तरी चालेल आणि त्यामध्ये 1 चमचा मोठा चमचा भरून मीठ टाकायचं आहे। याचं प्रमाण जेवढं जास्ती असेल तेवढं चांगलं, पण खूप जास्ती घ्यायचं नाही, त्यामुळे काय होतं की भांड्याला करकरीतपणा येऊ शकतो। अगदी नॉर्मल आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जी भांडी घासायची आहे त्या भांड्यामध्ये हे पाणी ओतून द्यायचं आहे। आता आपल्याला हे भांडं घासायचं आहे म्हणून मी याच्यामध्ये हे पाणी ओतून दिलेलं आहे। पाणी ओतल्याच याचा काळपटपणा निघायला चालू झालेला आहे। आता आपण या पाण्यामध्ये हा तांब्या सुद्धा स्वच्छ धुवून घेणार आहोत, तुम्ही पाहू शकता। आता हा तांब्या न घासता सुद्धा आपोआप स्वच्छ होत आहे। याला थोडा वेळ आपण असंच गरम पाण्यामध्ये ठेवून दिलं तर ही भांडी आपोआप स्वच्छ होतात, यामध्ये आपल्याला काहीही घासायची गरज पडणार नाही। तर आता आपण आतल्या बाजूने सुद्धा हे पाणी ओतून द्यायचं आहे आणि पाणी गरम असल्यामुळे काय होतं की जो हिरवटपणा आलेला आहे मधल्या बाजूचा तो पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते। आणि सणासुदीला आपण अशी तांब्याची पितळाची भांडी घासण्यासाठी खूप जास्ती पितांबरीचा वापर करतो, मग त्यामुळे काय होतं की इतक्या जास्ती पितांबरी न वापरता आपण अगदी 5 रुपयाच्या लिंबू पावडरमध्ये सुद्धा ही भांडी स्वच्छ करून घेऊ शकतो। तर त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अगदी 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे आणि बेसन पिठाने ही भांडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर बेसन पिठाने पुन्हा एकदा घासून घ्यायची आहेत की त्यामुळे काय होतं की भांड्याला लवकर काळपटपणा येत नाही आणि भांडी अगदी चकचकीत
होऊन जातात. तर बेसन पिठानंतर बेसन पिठाने घासून पुन्हा आपण ही भांडी स्वच्छ धुवून घेणार आहोत. आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही भांडी एका सुती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हे तांब्याचं भांडं खूप छान आणि स्वच्छ आणि चकचकीत झालेलं आहे. यातील पूर्णपणे काळपटपणा सुद्धा निघून गेलेला आहे. तर आता आपण याला एका सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेऊया. त्यामुळे काय होईल की भांड्यावर कुठलेही पाण्याचे डाग राहणार नाही. जिथे पाण्याचा डाग राहतो त्या ठिकाणी लगेच भांड्याला काळपटपणा यायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने तुम्ही याला एका छान कपड्याने पुसून स्वच्छ ठिकाणी उन्हामध्ये थोडंसं वाळायला ठेवा. त्यानंतर ही भांडी 10 ते 15 दिवस अशी छान आणि चकचकीत राहतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.